विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या डबल अकॅडमी मध्ये खूप खूप स्वागत आहे। सो आज मी तुम्हाला सांगणार आहे की स्कॉलरशिपची जी एक्झाम होती त्याचा निकाल कधी लागणार आहे, यावर आपण काय करणार आहोत, आज डिस्कस करणार आहोत। आणि मेन म्हणजे आपली न्यू बॅच चालू होत आहे, कोणती तर स्कॉलरशिपची न्यू बॅच चालू होत आहे। याच्यामध्ये नवोदय पण असेल, स्कॉलरशिप पण असेल। सो दोन्हीसाठी ही बॅच आहे। ज्यांना पण ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी लवकरात लवकर ऍडमिशन करून टाका। जे कोणी आताची स्कॉलरशिप एक्झाम होऊन गेली आहे, पण पुढच्या वर्षासाठी ज्यांनाही ऍडमिशन घ्यायचं असेल, ज्यांना स्कॉलरशिप एक्झाम मध्ये यशस्वी व्हायचं असेल, तर नक्की आपली बॅच जॉईन करायची आहे। तर बघा याच्यामध्ये काय काय आहे, तर बघा आता महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा 2024 मध्ये जी एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये काय काय बघा, जी परीक्षा होती 2024 ला झाली होती, 18 फेब्रुवारीला झाली होती। आणि ह्याची जी आन्सर की आहे, आन्सर की कधी मिळाली होती तर मार्च 2024 ला आन्सर की मिळाली होती। त्यानंतर प्राथमिक निकाल, याचा प्रथम निकाल कधी लागला होता, स्कॉलरशिपचा प्रथम निकाल 2024 चा 30 एप्रिल ला लागला होता निकाल। आणि अंतिम निकाल, जो अंतिम निकाल आहे तो आसपास 2 जुलै 2024 या दरम्यान लागला होता अंतिम निकाल स्कॉलरशिपचा। मग आता अशाच प्रकारे 2025 चा कशा प्रकारे निकाल लागणार आहे त्यावर आज आपण बघणार आहोत। तर बघा आता शिष्यवृत्ती परीक्षा 2025 एक्झाम तर आपली 9 फेब्रुवारीला झाली होती स्कॉलरशिपची। मग याची जी आन्सर की आहे, उत्तर मालिका जी आन्सर की आहे ती तुम्हाला मार्च 2025 म्हणजे मार्च या पुढच्या महिन्यात तुम्हाला याची आन्सर की मिळून जाणार। आणि प्राथमिक निकाल आहे तो तुमचा एप्रिल 2025, तुमचा प्राथमिक निकाल एप्रिल पर्यंत लागेल। आणि जो लास्ट जो अंतिम निकाल आहे, जो अंतिम निकाल आहे तो कधी लागणार तर जुलै पर्यंत लागणार। जसे की मागच्या वेळेस पण आपण बघितलं 2024 चं, त्याचं पण जुलैच्या आसपासच लागलं होतं। त्याच प्रकारे या वर्षीचा स्कॉलरशिपचा रिझल्ट सुद्धा जुलै 2025 च्या आसपास तुमचा रिझल्ट लागणार आहे। आणि तुम्हाला तरीही विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचंय, वेबसाईट वर चेक करायचे, जाऊन सारखं चेक करायचे। कधी कधी साईट तिथे बंदही दाखवते जास्त लोड आल्यामुळे, तर तुम्ही रात्रीच्या टायमाला रोज चेक करू शकता ते साईट वर। तर साईट काय आहे, www.msepune.in या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला काय करायचंय, तर या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला चेक करायचे, रोज डेली चेक करायचे की तुमचं रिझल्ट, त्यानंतर तुम्हाला कोणत्याही गोष्टी आन्सर की झालं, त्यानंतर प्रथम रिझल्ट झालं, त्यानंतर कोणता अंतिम निकाल झाला, हे तुम्हाला सारखं चेक करत राहायचं आहे। सगळ्या अपडेट तुम्हाला या वेबसाईट वर मिळणार। सो ही वेबसाईट तुम्हाला टाकून गुगलवर ही वेबसाईट तुम्हाला काय करायची, त्या साईट वर जाऊन ही वेबसाईट टाकायचं आणि त्यावर सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला येईल। सो त्या इन्फॉर्मेशन मध्ये काय तर सगळे तुम्हाला अपडेट आणि डाऊट सगळं क्लिअर होणार। कोणती ही वेबसाईट सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे, या वेबसाईट वर जायचं आहे तुम्हाला, ठीक आहे। आणि राहिला प्रश्न आपला, तर ज्यांना ही बॅच नवीन घ्यायची असेल आपली 2026 ची, 2025 चं तर झालं, आता एक्झाम झाली संपलं, पण आता 2026 साठी जे पण एक्झाम स्कॉलरशिपची एक्झामची तयारी करत असणार, ज्यांना स्कॉलरशिपची एक्झाम द्यायची असणार किंवा नवोदयची एक्झाम, तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलला येऊन आपल्या या नंबरवर कॉल करायचे। बघा या नंबर 8010457760 या नंबरवर कॉल करायचा आहे। काही अधिक माहिती हवी असेल तर, बॅच बद्दल कोणाला बोलायचं असेल की मला बॅच घ्यायचे किंवा ह्याच्यामध्ये काय काय होणार, कोणत्या कोणत्या गोष्टी घेतल्या जाणार, किंवा पेपराचं कशा प्रकारे आम्ही पेपर सॉल्व्ह करू शकतो, कशा प्रकारे एक्झामला पेपर येणार, सो सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅच मध्ये कव्हर केल्या जाणार। सो तुम्हाला लवकरात लवकर या नंबरवर कॉल करायचा आहे आणि बॅच घ्यायचा आहे तुमच्या पुढच्या एक्झाम साठी, ठीक आहे। सो तुम्हाला व्हिडिओ नक्की ही अपडेट आवडली असेल तर नक्की तुम्ही रोज अशाच अपडेट पाहण्यासाठी, नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्हाला नक्की आपल्या डबल अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। थँक्यू सो मच सगळ्यांना। व्हिडिओला लाईक शेअर करून टाका। थँक्यू सो मच।